नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नुसती फिरस्ती चॅनलवर. आज व्लॉग नंबर 3 शूट करतोय. रविवारचा दिवस आहे मस्त. सकाळचे 7 वाजलेले आहेत. कुठे जातोय, काय करायचंय, काही नक्की नाहीये. फक्त निघालोय घरातून. मित्र येतोय माझा अमित म्हणून. आता मीटअप पॉइंटला त्याला भेटतो. आधी मी जाऊन पोहोचतो, त्याची वाट बघतो. यायला 5 मिनिटं आहेत त्याला अजून. मग डिसाईड होईलच कुठे जातो, काय जातो, आणि तुम्ही ते बघालच. तर मित्रांनो, आता मीटअप पॉइंटला मी अमितला भेटलोय. त्याच्यासोबत त्याचा मित्र आहे अनिकेत. आता आम्ही रेनकोट वगैरे घातले. पाऊस तसं नाही येते, मध्ये मध्ये वाढतोय, थांबतोय, पण रेडी राहायला पाहिजे म्हणून आम्ही आत्ताच घातलं. परत परत राईड मध्ये थांबायला नको म्हणून. आणि आता निघू. एक कोपरा गावचा जो फ्लायओव्हर आहे ना, इथे थांबलेलो. आता निघतो आम्ही इथून. मित्रांनो, आता आम्ही जस्ट सेंजियम सर्कल क्रॉस केलेला आहे आणि निघालोय. मला कळालंच असेल कोणत्या साईडला आम्ही निघालोय. मी शेवटपर्यंत बघत राहा. लोकेशन आमचं अजून पण डिसाइडेड नाहीये, कुठे जायचं, काय जायचं. सगळं वातावरणावर आहे, पाऊस किती पडतो त्यावर आहे. ऑफ रोड पण झाला तरी अमितला तर काय प्रॉब्लेम नाहीये. ते एक्सपल्स काय कुठेही टाकली तरी कुठेही दिसतो. तर तुम्ही बघा, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मजा येते. हे बघा वातावरण बघा. हा बघा मिसिंग क्लिंग. फर्स्ट लॉगला आपण गेलेलो त्या दिवसाचं वातावरण आणि आजचं वातावरण, केवढा फरक आहे वातावरणामध्ये. हा अमित आहे, तो अनिकेत उभा आहे तिथे. आता आम्ही जरा 2-3 फोटो वगैरे घेतो आणि परत पुढे प्रवासाला सुरू करतो. आम्ही मोस्ट प्रोबेबली तुम्हाला आता सांगूनच देतो, एक सिरोटा लेक म्हणून आहे, तिथे आम्ही जायचा विचार करतोय. पण आता बघू तिथे जायला जमतंय की नाही जमत आहे, काय काय अडचणी येतात ते तर तुम्ही पुढे बघालच. असं ऐकण्यात आलंय की तिथे खूप दलदल चिखल झालाय, मुश्किल आहे. त्याच्यामुळे अमितला पहिले गाडी टाकायला लावेल आणि मी काढेल. आणि चिखल आणि ऑफ रोडला तर आपण घाबरत नाही, तुम्हाला तर माहितीच येते. तर चला दाखवतो रस्त्यात पुढचं. मित्रांनो, जरा आता ब्रेकफास्ट साठी थांबलो होतो आम्ही इथे. तुम्हाला एक ना सीन दाखवतो. काय लेवलला वाहतोय तो धबधबा बघा, कसला फोर्स आहे, जबरदस्त. उगाच फेमस नाही खंडाळा लोणावळा. हे बघा सगळे धबधबे सुरू झालेत. सही आहे. आम्ही थांबलेलो इथे, पण तिघांना पण मिसळ खायचं मन झालं आणि लोणावळ्याला आलो की आपण कुठे थांबतो तुम्हाला तर माहितीच आहे. लास्ट टाइम पण तिथेच थांबलेलो, दरवेळी तिथेच थांबतो. साठे मिसळला थांबतो. तर इथून काय हार्डली 5 मिनिटं आहे. तर आता तिथे गर्दी असते, तो प्रॉब्लेम आहे. पण ठीक आहे, आता आलोय आणि मिसळ खायची, संडेचा दिवस आहे, तर आम्ही निघालोय आता साठे मिसळकडे. म्हणजे निघतोच आहे. आणि मिसळ खाऊन तिथून पुढे शिरोटा लेकला निघू. मित्रांनो, इथे आपल्याला ना सगळं विचारतच जायला लागतं. एकदा का तिथून टर्न आत घेतला की कोणताही सीम असू द्या, रेंज तुम्हाला काय येणार नाही. सगळी रेंज गेलेली आहे आणि तुम्ही फक्त वातावरण आणि व्ह्यू बघा. गाड्या तर जात आहेत, अजून किती जायचंय काय माहिती नाही. मॅप बंद झालेला आहे. हा फायदा आहे ऍडव्हेंचर बाईकचा. आपल्या गाडीला पण काय प्रॉब्लेम नाही, पण जाते हळूहळू जाते. मित्रांनो, पूर्ण ऑफ रोड ट्रेल सुरू झाला आहे आता. हे बाबा हळू पूर्ण. तुम्हाला व्हिडिओत कदाचित एवढं कळणार नाही की गाडी किती सरकते. गाडी चालवणे एक टास्क आहे, पूर्ण टायर सरकतात. फुल ऑफ रोड ऍडव्हेंचर बाईक. उभा राहायला निघाला. अरे बापरे बाप. हे पा काय बोललो तुम्हाला, हे दिसतं तसं नसतं. चटकला होता जागेवर. हा
बापरे मित्रांनो, अवघड विषय. गाडी पण चढत नाहीये, म्हणजे एवढं असं काही चढ नाहीये पण स्टीफ चढ आहे. आणि चिखल पण तेवढाच आहे. एक नंबर मजा येते. पाणी, चिखल दलदल काय वातावरण आहे. फुल जंगल, फुल जंगल. बापरे बापरे, फुल गाडी सरकते. आईला, अरे अरे बापरे. हा, ऑफरोड टायर पाहिजे गाईज इथे. जर गाडी आणायची तर साधं काम नाहीये. उतारीला एवढा हाल होत आहे तर चढतीला काय होईल. आणि आम्ही डबल सीट आहे. अनिकेत माझ्या पाठी बसलाय. रिव्हर क्रॉसिंग, रिव्हर क्रॉसिंग. लडाखची प्रॅक्टिस चालू झाली काही तिथे. हा हा, निघालो निघालो. ज्याला एक्सपिरियन्स आहे त्याच्यासाठी तरी नॉर्मल आहे, पण जो एकदम नवीन आहे त्याचं काही खरं नाही. कारण हे वाटतं तितकं सोपं नाही. दगडावरून पटकन टायर सरकतो. चढती बघा, आहे ना, भयंकर टायर सरकतात, भयंकर. हा, एवढा चिखल झालाय ना मित्रांनो, एक नंबर मजा येते. पण असा रस्ता अजून किती किलोमीटर पर्यंत आहे काय काही अंदाज नाही. कसं जायचं काय माहित नाही, पण टाकली आहे गाडी. आत्ताच मी पण टायर बदलवलेत, पण ते हायवे ग्रिप वाले टाकले, ते ऑफ रोड वाले नाही टाकले. निघाली 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 निघाली. ऑफ रोड टायर वाले नाही टाकलेत. आता जे पुढचे चेंज करेल ना, पुढे वापरून घेतो यांना आणि ऑफ रोड वाले टाकतो. भरपूर फरक पडतो. टायर खूप मॅटर करतात गाडी चालवताना. आणि अशा ठिकाणी जर यायचंय तर तुमचे टायर, तुमचं टायर प्रेशर हे फार गरजेचं आहे. किती आहे काय आहे सगळं. मला तर वाटतंय अमितच्या गाडीचं सीटच काढून घ्यावं. त्याने अर्धा रस्ता तर उभे राहून गाडी चालवली आहे. छोटीशी रिव्हर क्रॉसिंग आली आहे परत. आरामात इथून पार होऊ आपण. छोटी नव्हती, छोटी नव्हती, भरपूर मोठी होती. छोटी वाटत होती पण भरपूर आहे. मला वाटतं अख्खा रस्ता असाच असेल. अजून 8-10 किलोमीटर जायचंय पुढे. कारण मी बघितलेलं घरून ना तेव्हा 88 पर्यंत होतं आणि किलोमीटर 73.9 झाले. म्हणजे अजून 14 किलोमीटर, 14 किलोमीटर असं जायला लागेल. मुश्किल आहे, मुश्किल आहे. ट्रेकर लोक. ट्रेकिंगच्या याच्यामध्ये आता समोर बघा रिव्हर क्रॉसिंग आली आहे. तर ते जरा एक आंटी आहेत, त्यांना आम्ही बसवतोय गाडीवर. कारण ते तिथून पार करणं मुश्किल आहे. थोडे वयस्कर आहेत, बसलेत ते. आरामात घ्या. बसवलं अशी मदत करत राहायची मित्रांनो. अशा ठिकाणी आलो ना. आता हे किती खोल आहे, काय खोल आहे. मला वाटतं पहिले अमितला जाऊ द्यावं आणि मग बघावं आपण. हा, अमितचं पण चाक भरपूर आत गेलं आहे बऱ्यापैकी. आणि तू पाय वर करून घ्या. अटकले अटकले अटकले. साधं नाहीये, अजिबात साधं नाही. हलक्यात घ्यायचंच नाही कोणती गोष्ट. खड्डे खड्डे खड्डे. हा, अशी गाडी पाहिजे काही. अशी गाडी जर असली ना मग तुम्ही डोंगर पण चढाल. अशा गाडी तर काय होतच नाही. कुठून पण टाका, कशी टाका. एक बुरखा 4x4 थार, थार रॉक, नाही तर सगळ्यांमध्ये बेस्ट मी तर बोलतो हायलक्स. सामान टाकला मागे, बाईक भरली, टेन्शनच नाही.
तर हळू चालत आहे त्या मावशी गाडीवर बसल्यात म्हणून. तर आपण घेऊ लीड आता. हे छोटे मोठे खड्डे त्यांना नाही जातात, मोठे आले का मग शांती घ्यायचं. काय यांचं आता बघू. 50-50 रुपयाला चुरण लावलंय त्याने आम्हाला. ठीक आहे, पण लोकल लोक दुसरं काय. ठीक आहे, आपण त्यांच्या एरियात जातो, हे करतो, तर ठीक आहे. 50 रुपये एका गाडीचे काय विशेष नाही. ठीक आहे, बनतात आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्यांच्याकडनंच माहिती घेतली की कसं जायचं, काय जायचं, चालू आहे की नाही. पहिले तर नाही बोलत होता, पण ती एक गाडी गेली ना माझ्यामध्ये, हीच होती का टर्न मारून आली. ते शिरो त्याचेच होते. ते बोलले की चालू आहे, गाड्या जात आहे तिथपर्यंत, बाकी तिथून जात पण नाही, तिथून पण आपण काढू, काय प्रश्न नाही त्याचा. आणि राजमाचीच्या इथून लेफ्ट घ्यायचा असं तो बोलला. बघू आता, बोलला बोर्ड पण लावलाय. आता बोर्ड बीड एवढं मी ते एक झाला तर प्रॉब्लेमच होता. विचारून जिथे वाटलं ना विचारून घ्यायचं, काय प्रॉब्लेम नाही. हे अशा ठिकाणी गुगल मॅप चालत पण नाही आणि त्यांच्या भरोसे राहिलेलं योग्य पण नाही. काढ ना भाऊ. हा फायदा आहे टू व्हीलरचा. टर्न मारला निघाला. आम्ही देतोय की नाही. आला 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 पाठीचे आलो. चढती आहे पुरा. मोमेंटम घेतलेला कधी पण बरा राहील. हे बघा फ्लश बघा, पूर्ण दलदल सारखं, म्हणजे स्केटिंगच्या मॅचेस, दुसरं काही नाही. हे बघा स्केटिंगची मॅच. बघा हा, तिथे पुढे थांबू ना आपण. गाडीवाला चांगला आहे, त्यांनी बघितलं टू व्हीलर येते. आला. हा, थांबू मला पण थांबायचं इथे. मित्रांनो, हे सगळे ऍडव्हेंचर करण्यातच खरी मजा आहे. काय होतं, नाहीतर आज संडे होता, सुट्टी होती, उठलो असतो 10-11ला, जेवलो असतो, झोपलो असतो. पण आता ही जी मेमरी बनली आहे, ही लाईफ टाईम मेमरी बनली आहे. तर काय आयुष्य छोटं आहे, तुम्ही जगून घ्या सगळ्यांनी, एन्जॉय करा, काही विचार नका करू फिरायला. जायचं की नाही जायचं, जाऊ की नको जाऊ, मी थकलोय, झोपायचंय. हा मान्य आहे, सकाळी मी पण तोच विचार करत होतो, जाऊ की नको जाऊ, काय झोपायचं वाटतंय, वातावरण एवढं थंड झालंय. पण नाही, ही जी मेमरी बनते ना, त्याच्या पुढे झोप काहीच नाहीये. बापरे चढायला. हे बघा मित्रांनो, इथून आता गाडी चढवायची आहे. रबडी रबडी. चढलो. थप्पाच्या थप्पा चिखलचा भरलाय गाडीवर. चैन तर दिसतच नाही, एवढा चिखल झालाय. भाई साहेब काय काय आहे तरी काय आहे. भाई आम्ही डबल सीट आहे. एवढी सरकते गाडी. प्युअर ऍडव्हेंचर आहे मित्रांनो. पुढचं पण चाक सरकतंय, मागचं चाक सरकतंय.
हे बघा, काय लिहिलंय, संयुक्त वन व्यवस्थापन समिती उदेवाडी राजमाची. इथे आम्ही एंट्री केली. आता याला काय झालं, इथे मी बोलतो इथे 100%, इथे पण रस्ता जातोय, इकडे पण जातोय. हे आम्ही कुठे जायचंय? इकडे राईटलाच आहे ना? राईटलाच ना? इकडे राजमाची राहतो आहे गेस, आणि आपल्याला हा रस्ता पकडायचा आहे. मी बोलतो इथे प्राणी 100% असणार आजूबाजूला. तर याल तर 2-4 जणच या, एकट्या माणसाने येऊ नका. तर काय झालं, पंचर झाली, काही झाली, मदत तुम्हाला लागू शकते इथे. हे ऍडव्हेंचर जे करतोय ना, याच्यातच खरी मजा आहे. हायवेला तर लाख गाडी चालत, लोक 1000 किलोमीटर सरळ जातात, पण जे 10-20 किलोमीटर हे असे रस्त्याचे असतात ना, हेच चालवणं सगळ्यात अवघड आहे. तुम्ही इथपर्यंत पोहोचलात ना, की हा स्पॉट लक्षात ठेवा. ते बोर्ड आहे, जाहीर सूचना लावल्या, तिकडे गाव जातं, आणि आपल्याला गावातून न जाता इकडे खाली रस्ता उतरतो, इथून जायचं आपल्याला. हा स्पॉट लक्षात ठेवा. जाहीर सूचनाच्या इथून आपल्याला इकडे राईटला खाली उतरायचंय. इथून तर पक्का ऑफ रोड आहे. आता इथून किती आहे, काय आहे, काय अंदाज नाही. समोर बाईक लावलेल्या दिसता आहेत. गाडी लागली भक्कम खाली, गाडी भक्कम लागली खाली. मला वाटतं अनिकेतला उतरवून देऊ इथे, कारण आता टाकणं थोडं मुश्किल आहे. ते वाटतं छोटं, पण कोणत्या दगडावरून जर सटकली ना, प्रॉब्लेम होईल. ये इथपर्यंत अनिकेत, पुढे. आपला प्रॉब्लेम काय ना, थोडं ग्राउंड क्लिअरन्स आणि दगडाला खालून लागू नको, नाही तर मग डॅमेज झाली, काय झालं तर आणखी प्रॉब्लेम एवढ्या गावापासून दूर. कशी तरी उतरली मित्रांनो बुलेट तिथून. लागली परत खाली, बुलेट खाली लागते ग्राउंड क्लिअरन्स मुळे. बाकी काय सीन नाही. बाकी तिथून आता कोणी गाड्याला टाकले नाही आहेत, आता आम्हीच टाकतोय. आता बाकीचं पुढे समजेल आपल्याला काय काय नाही ते. हा, इथून तर जाऊ शकते गाडी, काय प्रॉब्लेम नाही, आरामात निघेल, आरामात जाईल इथून. चढवताना मुश्किल होईल, सिंगल सीट चढेल ती. मित्रांनो, नेक्स्ट लेवल ऑफ रोड चालू आहे. त्या सगळ्या गाड्या 4 व्हीलर 4x4 आहेत म्हणून चढतायत सगळ्या, आणि आम्ही आता पोहोचलोय. तुम्ही फक्त सीन बघा, सीन बघा मित्रांनो. हे बघा, शिरोटा लेक. मित्रांनो, आम्ही पोहोचलोय शिरोटा लेकला. तुम्हाला आता फक्त व्ह्यू दाखवतो, तुम्ही फक्त व्ह्यू बघा. काय जबरदस्त. हा पा, आम्ही काय करतो, कुठे गाडी टाकली, हे बघा, जबरदस्त विषय.
गाडीचे हाल बघा, पूर्ण चिखल चिखल झाली. एक नंबर वातावरण, सगळे रायडर्स लोक आलेले आहेत. गाड्या बघा, एक नंबर वातावरण आहे, एक नंबर. एवढ्या मेहनतीनंतर हा व्ह्यू डिझर्व करतो. मित्रांनो, पहिला गडी गारत, पहिली लागलेली अवदसा पनवती नस्तर जमला. जमा जमा. जमा जमा. अमितच्या गाडीचा फ्यूज उडालाय, तो आता नवीन फ्यूज लावतोय. हे नशीब की सोबत फ्यूज घेऊनच फिरतो तो. अरे हे पहिल्यांदा होतोय प्रॉब्लेम. पहिल्यांदा झाला, पण ते बरं त्यांनी पहिले सेफ्टी मध्ये घेऊन ठेवला होता. लावला, झालं का? झालं ना? 3 वर्षात कर, स्टार्ट कर. हे बघ, झाली. एक नंबर विषय, टेन्शन नाही. चला आता निघायचं इथून. हा तिकडे काहीतरी बघून आलाय, बोलतो मस्त सीन आहे, काहीतरी वॉटर क्रॉसिंग सारखं आहे. आता इकडे चाललोय. चढव, कुठे जायचंय? त्याच्या मागे मागे आता आम्ही जातो. बघू आता काय सीन आहे तिकडे. पण ते लोक पण बोलले की वॉटरफॉल आहे इकडे. आता बघू, समोर रोडावर चालू. आपण थोडी इकडून टाकू. इकडे तर पाणी जास्ती वाटतंय. मित्रांनो, आता आम्ही रिटर्न जायला निघतोय. भयंकर पाऊस सुरू झालेला आहे आणि इथेच 3 वाजले निघत निघत. पुढे किती वेळ होईल, काय होईल काही माहित नाही. वातावरण खराब व्हायला लागले. सगळं झालं, रिव्हर क्रॉसिंग झाली, सगळं झालं. एक नंबर व्ह्यू आहे शिरोटा लेकचा. तुम्ही पण या, मी लोकेशन कमेंटमध्ये टाकून देईल. तुम्हाला आता रस्त्यात भेटतो. थोडं इथून निघून जातो बाहेर, इथून निघत निघत वेळ लागतो. तुम्हाला आता डायरेक्ट बाहेरच भेटतो मी. चला. आम्ही आता लोणावळा व्ह्यू पॉइंटला थांबलोय. जरा चहा वगैरे घेऊ. खूप थकलोय, कशी तरी कसरत करून आलो. भयंकर पाऊस सुरू होता आणि आता इथून डायरेक्ट MGM सर्कलला भेटलो तुम्हाला. चला मित्रांनो, हालत खराब झाली आहे. आता डायरेक्ट आपलं घर आल्यावर भेटतो, तिथेच व्लॉग एंड होईल. चला मित्रांनो, आता नवी मुंबई एअरपोर्ट पर्यंत पोहोचलोय. अमित पण आहे सोबत. त्यांना विमान बघायचं होतं आणि काय तो टायमिंग, परत एकदा विमान येतंय. हे बघा, काय हे गाड्यांच्या. आलं पा आलं पा आलं पा आलं पा. हे पण परत टायमिंग, परत राईडलाच गेलेलो लास्ट टाइम सारखं. लास्ट ब्लॉक मध्ये पण बघितलं तुम्ही. जबरदस्त व्ह्यू आहे. दोनदा परफेक्ट टायमिंग झाला. चला तर मी ब्लॉग आता इथेच संपवतो. आता इथूनच आम्ही जाणार, तुम्हाला बोललेलो MGM सर्कल पर्यंत. पण याच्यापेक्षा चांगली एंडिंग काय असेल. आणि आपल्या नुसती फिरस्ती चॅनलचा 3रा ब्लॉग मी इथेच संपवतो. आपली रायडिंग थांबणार नाही, नवीन स्पॉट एक्सप्लोर करणं थांबणार नाही, हे चालूच असेल. तुम्हाला ब्लॉग जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांना पाठवा. त्या लोकेशनची लिंक तर मी कमेंटमध्ये देईलच, डिस्क्रिप्शनमध्ये पण. ठीक आहे. चला मित्रांनो, बाय बाय.